नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा निघून गेल्यानंतर इकडे आता माही ही बेडरूममध्ये आलेली असते. अक्षय आता उठून बसतो आणि त्यानंतर आता माहीला बघताच आता अक्षय म्हणतो की काय तू कुर्ता घातला होता ना आणि एवढ्या रात्री तू जागी कशीस. त्यानंतर आता अक्षय म्हणतो हे बघ मला ना संध्याकाळपासून एक गोष्ट समजली. तर आता माहीला धक्का बसतो आणि माही म्हणते काय. अक्षय म्हणतो की हेच की तू रमा आहेस म्हणून. ते ऐकताच आता माही ही वेगळ्या नजरेने अक्षयकडे बघू लागते. अक्षय म्हणतो की पण हे काय तू अजूनच जागी. तर आता माही म्हणते की मी ना बाहेर गेले होते, मी कुर्ता घातला होता पण कुर्ता घालून मी बाहेर कशी जाणार, त्यामुळे मी पुन्हा ड्रेस चेंज केला. अक्षय म्हणतो की कसला विचार करतेस. माही म्हणते की कसला नाही. अक्षय म्हणतो की अच्छा बरोबर आहे, मागच्या वेळेससुद्धा आपण बाहेर गेलो होतो त्यावेळेससुद्धा काय घडलं होतं ना ते आठवत असेल बरोबर ना. आणि त्याच विचारात तुझा ॲक्सिडेंट झाला होता रमा आणि तू तोच विचार करत असेल बरोबर ना. आणि त्यानंतर अक्षय म्हणतो की असा विचार करत असेल तर करू नको, कारण असं काहीच होणार नाही आहे रमा आता. असे म्हणत आता अक्षय रमाला म्हणजे माहीला आपल्या मिठीत घेतो. इकडे आता साईने रमाला घरी आणलेलं असतं. रमा आता भाजी करण्यासाठी कांदा कापत असते. तेवढ्यात साई आता डोक्याला हात लावून विचार करत असतो. रमा म्हणते की आता काय करायचं. तर साई म्हणतो की रमा तुम्ही ना सगळ्यात मोठा चान्स घालवला. तुम्ही अक्षयला का बरं नाही सांगितलं की तुम्हीच रमा आहात म्हणून, आणि किती मोठा चान्स गेला माहिती का तुम्हाला. रमा म्हणते की मी त्यांना सांगितलं पण त्यावेळेस ते झोपले होते आणि मी मग असा विचार केला की कदाचित हे थकले असतील आणि म्हणून मी त्यांना उठवलं नाही. रमा म्हणते की मी विचार केला की हे झोपेतून उठल्यानंतर मी यांना सगळं सांगेन, पण त्याच्या अगोदरच ती माई तिथे आली. साई म्हणतो हो ना. साई म्हणतो की त्या माही ना ऐकायला तयारच नव्हत्या. मी त्यांना घेऊन आलो ना पण त्यांनी काही माझं ऐकलंच नाही आणि सरळ त्या मला रिसॉर्टमध्ये घेऊन आल्या. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की अहो तुमची तर यामध्ये काही चूक नाही आहे साई, पण या सगळ्यांमधून आता बाहेर कसं पडायचं तेच काही कळत नाही. आणि सगळ्या लोकांना आपण नाही हे सगळं सांगू शकत, पण अर्ध्या लोकांना तर आपण म्हणजे मी माझ्या बाजूने करू शकते, असे रमा आता साईला बोलते. आणि तेवढ्यात आता भाजी कापता कापता रमाचा हात कापतो. ते बघून पळतच साई आता डेटॉल घेऊन येतो. तर साई म्हणतो की हे काय अहो लक्ष कुठं असतं आणि किती जखम झाली तुम्हाला. रमा म्हणते की ही जखम काहीच नाही, एवढी जखम माझ्या मनाला झाली. साई म्हणतो की हे बघा रमा तुम्हाला त्या दिवशी जरी सांगता आलं नाही ना तरी एक ना एक दिवस हे समोर येणारच आहे. तेव्हा आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा तो लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. साई म्हणतो की कारण त्या माहीला माहीत झालं आहे आता ही रमाना गप्प बसणाऱ्यातली नाही आहे. नक्कीच ती पुढचं पाऊल उचलेल आणि त्या अगोदरच आपल्याला त्या माहीला घराबाहेर काढायला हवं आणि सत्य हे कळायलाच हवं, असे आता साई विचार करतो. आणि तेवढ्यात आता अक्षय हा माहीला घेऊन पुन्हा मुकादमाच्या घरासमोर येतो. गाडीचा हॉर्न वाजवताच इकडे आनंद आणि जान्हवी हॉलमध्ये बसलेले असतात. हॉर्नचा आवाज ऐकताच आता आनंद म्हणतो की आले वाटतं. पटकन जान्हवी आणि आनंद अक्षयला सामोरे जातात. तर लगेच आता आनंद म्हणतो हाय रोमिओ आले का. तर अक्षय आता आनंदकडे बघतो. त्यांच्याकडे बघत आता आनंद म्हणतो की जगातील एक सर्वात छोटी गोष्ट म्हणजे अक्षय आणि रमा हे रोमिओ कपल पुन्हा घरी आलेले आहेत. आणि त्यानंतर जान्हवीसुद्धा खूप खुश झालेली असते. एक्साईट होऊन आता जान्हवी म्हणते की अरे हनीमून होऊन ते कपल्स घरी आलेत. पटकन आता आनंद अक्षयला म्हणतो की अक्षय चल चल बरं आतमध्ये चल. अक्षय आनंदला आता बेडरूममध्ये घेऊन जातो. इकडे आता जान्हवी ही माहीला मिठी मारते. आणि त्यानंतर आता बेडरूममध्ये येताच आनंद आता अक्षयचे गाल अक्षयचा चेहरा सगळं काही बघू लागतो आणि म्हणतो की अरे वा अक्षय माझा भाऊ तर एकदम खुश आहे आणि चेहरा त्याचा खुल्ला आहे. आणि तेवढ्यात आता अक्षय खुश होऊन हसू लागतो. त्यानंतर आता आनंद म्हणतो की पण अक्षय तुझ्या सगळ्या शंकेचं निरसन झालं आहे ना. अक्षय म्हणतो की हो माझ्या सगळ्या शंकांचं निरसन झालं आहे. आणि त्यानंतर इकडे आता जान्हवी आता माहीला समोर बसून म्हणते की आता कसं काय झाला हनुमून. तेवढ्यात आता इरावती ही वरून खाली येत असते आणि दोघींनाही बघते. माही आता लाजू लागते. हसतच जान्हवी म्हणते की लाजतेस काय अगं सांग ना. तर हसत माही म्हणते की काही नाही आम्ही खूप छान वेळ घालवला.
आणि त्यानंतर इकडे माई म्हणते की बरं चलते जाऊ दे, मी तुला एक सॅटिनचा ड्रेस दिला होता पॅक करून, तो यूज केला की नाही तू? माही आता विचारात पडते आणि माही आता लाजून म्हणते त्याची गरजच नाही पडली. शर्मेने आता खाली मान घालत हसतच जान्हवी म्हणते की म्हणजे नक्की काय आहे? इकडे आता अक्षय घडलेली सगळी हकीकत आनंदला सांगत असतो आणि आपण आता रमाला सँडल कशा दिल्या, सँडल दिल्यानंतर रमा कशी अनकम्फर्टेबल झाली आणि त्यानंतर ती रमाच आहे आपण कसं ओळखलं याची सगळी हकीकत आता अक्षयने आनंदला सांगितलेली असते. आणि त्यानंतर आता जान्हवी म्हणते की काय स्कोअर झाला मग? तर तेवढ्यात आता इकडे माई म्हणते की स्कोअर, आम्ही काय मॅच खेळायला गेलो नव्हतो. तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की अगं तो स्कोअर नाही. तेव्हा आता माहीला राग येतो. माही आता विचार करते की रमा तुला मी सोडणारच नाही. त्यानंतर माही म्हणते की मी आलेच आणि रागाने माही आता आतमध्ये निघून जाते. जान्हवी म्हणते की अगं स्कोअर किती सांगायचंच राहून गेलं. इकडे आता साई रमाच्या बोटाला ट्रीटमेंट करत म्हणतो की हे बघा रमा, जखम किती जरी मोठी असली ना तरी आपलं मन कणकर असलं ना ती जखम भरूनही निघतेच आणि तुम्ही तर पाडासारख्या कणकर आहात. साई म्हणतो की तुम्ही त्या ॲक्सिडेंटमधून कशा बाहेर आल्या, तुम्ही खूप कणखर आहात, फक्त तुम्ही एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा. रमा आता साईकडे बघते, म्हणते की माझ्यावर एवढा विश्वास आहे ना? साई म्हणतो की खूप, माझ्यापेक्षाही जास्त. तेव्हा आता रमा म्हणते की मग माझ्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य खराब करू नका. तेव्हा आता साई म्हणतो की म्हणजे? रमा म्हणते की तुम्ही मला शब्द द्या, तुम्ही लग्न कराल म्हणून आणि स्वतःचा संसार थाटून तुम्ही एकदम छान असा संसार कराल. साई आता रमाकडे बघू लागतो. साई आता विचारात पडतो. साई एरझऱ्या मारत म्हणतो की हो करेन मी लग्न, पण मी अशा मुलीशी लग्न करेन की ज्या मुलीला आपल्या मैत्रीबद्दल काहीही शंका नसेन, कारण तुमच्यासोबत हे जे काही झालं त्याला काही अर्थाने मी सुद्धा जबाबदार आहे रमा, असे साई आता रमाला सांगतो. साई म्हणतो की जोपर्यंत मी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढत नाही आणि अक्षयपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी सेटल होऊ शकत नाही. इकडे माही आता इरावतीकडे येते. माही इरावतीला म्हणते की त्या रमावर आता माझा अजिबात विश्वास राहिला नाही आणि चक्क ना तिने मला फसवलंय आणि रिसॉर्टमध्ये माझ्या नावाने ती गेली होती. इकडे आता इरावती म्हणते की सगळेच सगळ्यांना फसवतात. तेव्हा आता माही म्हणते की म्हणजे? इरावती म्हणते की इथे आई मुलीला फसवते आणि सून मुलाला फसवते. माही विचार करत म्हणते की तुमचं एकदम बरोबर आहे. आणि त्यानंतर माही म्हणते की बरोबर आहे, माझ्या आईने सुद्धा काय केलं? तेव्हा इरावती म्हणते ती तर तुझी सावत्र आई आहे. माई म्हणते काय? इरावती विषय बदलवत म्हणते की बरं ते जाऊ दे, इथे कोण कधी कुणाचा मित्र आणि कोण कधी कुणाचा शत्रू होईल ना ते काही सांगताच येत नाही. इरावती म्हणते की नेहमी ना आपण सावध राहायला हवं. माही आता इरावतीकडे बघते आणि म्हणते की इरा पण तू आहे ना माझ्यासोबत? इरावती म्हणते की ऑफकोर्स, कारण मीच तुला इथे आणलंय आणि तेव्हा मलाच तुझी काळजी घ्यावी लागेल. ऑलवेज मीच तुला प्रोटेक्ट करणार, दुसरं कोण करणार, असे इरावती आता माहीला बोलते. इरावती म्हणते की मी तुला सांगितलं होतं तुझ्या राशीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मी तुला चांदीचं एक वस्तू जी काही तुला घालायला दिली होती ती तू घातली का? नाही ना. इरावतीने आता चांदीचं ते ब्रेसलेट माहीच्या हातात घातलेलं असतं. इरावती म्हणते की आता यापुढे हे काढायचं नाही बरं का. पुन्हा आता माही हिराचे आभार मानते. इरावती म्हणते की नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाही आहे, ती रमा कधीसुद्धा इथे येऊ शकते, काहीही करून तिला थांबवायला हवं, कळतं का तुला? तर माई आता होकार देते. त्यानंतर माही आतमध्ये जाताच इरावती विचार करायची की आता आपल्या डावाला सुरुवात करावंच लागेल, पण सुरुवात नेमकं करायची तरी कुणापासून? मुकादमांना एकेका बर्बाद करायचं आणि सगळ्यांमध्ये भांडणं लावून द्यायची, असा आता मोठा प्लान इरावतीने केलेला असतो. आता इरावती पुन्हा म्हणते की कुणापासून सुरुवात करू बरं? आणि विचार करत आता इरावती म्हणते की आरतीपासून आपल्याला सुरुवात करायला हवी. इकडे रमा आता साईच्या खोलीमध्ये एकटक खाली बसलेली असते. आपण आता रिसॉर्टमध्ये काय काय गेलं याची प्रत्येक गोष्ट आता रमाला आठवू लागते. अक्षयसोबत आता नवी साडी घालून आपण कसा डान्स केला हे आता रमाच्या डोळ्याभोवती येत असतं. प्रेमाच्या अक्षयसोबतच्या त्या सगळ्या आठवणी आता रमाच्या जाग्या झालेल्या असतात. त्यानंतर आता रमा विचार करते की काल मी पूर्ण दिवस तुमच्यासोबत घालवला, माझा अख्खा वेळ मी तुम्हाला दिला, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू नाही शकली.
त्यानंतर रमा विचार करते की ठीक आहे, मी तुम्हाला नाही सांगू शकले, पण तुम्ही तरी तुमच्या मनातला विचार मला कुठे सांगितला, आणि तरीसुद्धा तुम्ही तुमच्या रमाला नाही ओळखू शकले. एवढे वर्ष झाली तरी तुम्हाला तुमच्या रमाला नाही ओळखता आलं, असे अक्षय आता रमाला बोलतो. इकडे आता अक्षय बेडरूममध्ये कॉफी पित असतो. तेवढ्यात माही तिथे येते. आता माही सगळे आता तिचे कपडे पुन्हा कपाटात भरत असते. अक्षय म्हणतो की काय गं, तुझा तो कुर्ता कुठे? पण तेवढ्यात आता माही म्हणते की मला नाही माहिती कोणता कुर्ता. तेवढ्यात आता अक्षय माहीकडे बघतो आणि म्हणतो काय गं, तुला आठवत नाही का? अक्षय म्हणतो की काय गं, तू माझा कुर्ता घातला होतास, विसरलीस का तू? तेव्हा आता रामाने कुर्ता घालून कशी रमा रिसेप्शनिस्ट समोर आली होती, आणि ज्यावेळेस आपण रामाला कानाखाली मारायला निघालो त्यावेळेस आता रामाने कसा आपला हात धरला, हे सगळं आता इकडे माहीला आठवतं. अक्षय म्हणतो की अगं रमा, तू कसला विचार करतेस, दे ना मला तो कुर्ता, दे बरं. माही आता विचारात पडते, आता काय करायचं. अक्षय म्हणतो की मी ना, मला तो ड्राय क्लिनिंगला टाकायचा आहे रमा, दे तो कुर्ता. तर माही म्हणते की नाही, मी तो कुर्ता तुम्हाला देणार नाही, कारण आता तो माझा झाला आहे, मला खूप आवडतो. तर अक्षय माहीकडे बघू लागतो. तेवढ्याच अक्षयला एक फोन येतो आणि हो मीच तुम्हाला कॉल केला होता असे म्हणत आता अक्षय फोनवर बोलायला बाहेर निघून जातो. इकडे माही विचार करते की म्हणजे अच्छा, तो कुर्ता अक्षयचा होता तर, आणि रमाने घातला होता. माही म्हणते की आता मी काय करू आणि अक्षयला कुर्ता कुठून देऊ, कारण तो कुर्ता तर रमा घालून गेली. इकडे रमाने तो कुर्ता आपल्या हातात घेतलेला असतो आणि कॉटच्या शेजारी बसत रमा प्रेमाने त्या कुर्त्याकडे बघू लागते. आणि त्या कुर्त्याकडे बघत आता पुन्हा रमा ही अक्षयच्या त्या आठवणीत हरवून गेलेली असते. रिसॉर्टमधला तो प्रत्येक क्षण आणि क्षण आता रमाला आठवत असतो. आपण कसं अक्षयच्या शेजारी झोपलो होतो, अक्षयच्या चेहऱ्यावरून प्रेमाने आपण कसा हात फिरवला होता, आणि त्यानंतर प्रेमाने अक्षयकडे बघत आपण अक्षयचा कुर्ता घालून आता कसे अक्षयच्या शेजारी झोपलो याची प्रत्येक गोष्ट आता रमाला आठवू लागते. आणि रमाने तो कुर्ता आपल्या छातीशी कवटाळलेला असतो. रमाच्या मनात विचार येतो की आपण का नाही सांगितलं अक्षयला सगळं. रमा विचार करते की काल जर मी तुम्हाला सगळं सांगितलं असतं तर आज मी तुमच्याजवळ असते. आणि रमाच्या डोक्यात विचार येतो की आपण का नाही अक्षयला सांगितलं, का नाही आपण अक्षयला सांगू शकलो. इकडे आता इरावती ही आरतीच्या बेडरूममध्ये आलेली असते. इरावतीने तिच्याकडे आता एक पेन ड्राईव्ह आणलेला असतो आणि तो पेन ड्राईव्ह इरावती आता आरतीच्या लॅपटॉपला कनेक्ट करते. आणि इरावतीने आता त्याचा पासवर्डसुद्धा शोधून काढलेला असतो, आरती लव 77. तो पासवर्ड टाकताच आता इरावती ही आरतीचा लॅपटॉप उघडते आणि आता त्यामध्ये इकडे इरावतीने खूप मोठा प्लान करून खूप मोठा डाव रचलेला असतो. इरावती म्हणते की आता आपल्या हातात वेपन तर आलं, पण या घरामध्ये आता सुरुवात कुणापासून करायची. आणि लगेच आता एक्साइटेड होऊन त्यानंतर आता इरावती म्हणते की या घरातील सगळ्यात प्रेमळ आणि सगळ्यात मूर्ख बाई सीमापासून आपण सुरुवात करूयात. इरावती म्हणते की सीमा वहिनी मुकादम, आता बघ मी काय करते ते. आणि इकडे आता सीमा ही रात्री झोपलेली असताना सीमाच्या बेडरूमची खिडकी आता उघडी असते. पटकन आता इरावतीने मोठा प्लान केलेला असतो आणि आता आरतीचा आवाज बनवून इरावती आता सीमाला हळूच खिडकीतून बोलते की तुम्ही मला विसरलात का आणि माझी आठवण नाही येत का तुम्हाला. तेवढ्यात आता सीमा डचकून उठते आणि म्हणते की कोण आहे. आणि तेवढ्यात खिडकीतून हवेच्या वाऱ्याने म्हणजे आता आरतीचे ते सगळे फोटो सीमाच्या बेडरूममध्ये आलेले असतात आणि ते फोटो आता सीमाच्या कॉटवरती इकडे तिकडे पसरतात. सीमा तो फोटो आपल्या हातात घेते. सीमा आता खूप घाबरलेली असते. सीमा म्हणते की आरतीचे फोटो आणि आरतीचा आवाज. इकडे आता माही ही इरावतीकडे येते. इरावतीने आता पहिला प्लान केलेला असतो. एकट्या अभिषेकला आता अडकवण्यासाठी सीमासमोर पुन्हा आता आरतीला इरावतीने जिवंत केलेले असते. आरतीचे फोटो आता सीमाच्या डोक्यामध्ये आणून आरतीचा आवाज आता सीमाच्या डोक्यामध्ये घुमून पुन्हा आता इरावतीने आरतीला जागी केलेले असते.
त्यानंतर आता इकडे माही ही इरावतीकडे येते आणि लगेच आता माही तिच्या डोक्यातला प्लान इरावतीला सांगते. तेव्हा आता माही म्हणते की अक्षयला जर मिळवायचं असेल आणि अक्षयची प्रॉपर्टी जर आपल्या हातात आणायची असेल तर आपल्याला त्यासाठी रमाला ब्लॅकमेल करायला हवं. आपण जर रमाला ब्लॅकमेल केलं तरच अक्षयची प्रॉपर्टी आपल्याला सहजपणे आपल्या हातात घेता येईल. इरावतीसुद्धा आता खुश झालेली असते. माही आता इरावतीला म्हणते की मला ना एकदा देविकाने सांगितलं होतं अक्षयची प्रॉपर्टी तू तुझ्या नावावर करून घे म्हणजे तुला रमाला ब्लॅकमेल करता येईल. आणि हा प्लान कसा वाटला तर इरावतीला ते खूप आवडलेलं असतं आणि इरावती म्हणते की कमाल आहे अगं माही, काय डोकं चालतंय तुझं. आणि त्यानंतर इकडे आता मंगला मावशी ही आता माहीला कॉल करते आणि लगेच आता मंगला मावशीचा आलेला फोन बघून माही म्हणते की काय झालं मावशी. तर आता मंगला मावशी म्हणते की रमा अगं इकडे एक प्रॉब्लेम झाला आहे. ते शब्द ऐकताच माही म्हणते की माझ्या आईला काय झालं. इरावतीसुद्धा आता माहीच्या समोर असते आणि आता इरावती आणि माही दोघीही समोर असताना आता माही म्हणते ठीक आहे मी येते आणि माही फोन ठेवते. इकडे आता प्लानप्रमाणे साई हा त्याच्या आईला आणि रमाला घेऊन कावेरीच्या घरी आलेला असतो आणि तिथे मात्र आता साई आणि आता साईची आई अगोदर पंकज काका आणि मंगला मावशीला भेटतात आणि तेवढ्यात आता दरवाजातून रमा तिथे येते. पंकज आता रमाला बघतो मोठे डोळे करत. आता पंकज म्हणतो की तू कोण आहेस आणि इथे का आली. ते ऐकताच आता रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि लगेच आता रमा म्हणते की मी रमा आहे रमा. तेव्हा पंकज म्हणतो की एवढ्या रात्री तू इथे कशी आलीस. तर आता रमा म्हणते की मी आईसाठी आली. आणि पंकज म्हणतो की पण तू यांच्यासोबत काय करतेस. रमा म्हणते की मग मी कुठे जाऊ आणि काय करू. मला तुम्ही थोडे तरी दुसरीकडे जायला जागा ठेवली का. कारण तुम्ही त्या माहीला माझ्या जागेवरती रमा बनवून त्या मुकादमांच्या घरात बसवलंय. खरं खोटं न करता त्या खोट्या रमाला तुम्ही माझ्या जागी नेऊन ठेवलं असे रमा आता पंकजला सांगते. ते ऐकताच आता पंकजला धक्का बसलेला असतो आणि रमाच्या डोळ्यातील ते पाणी बघून रमाच्या डोळ्यातील तो खरेपणा आता पंकज समोर आलेला असतो. तर आता पंकज हा सुद्धा खऱ्या रमाला कसा ओळखतो आणि मुकादमाच्या घरातील एक एक जण आता रमाच्या बाजूने कसे होत जाते. आणि त्यानंतर मग आता रमा ही माहीला सगळ्यांसमोर तिचं बिंग फोडून माहीचा कसा पर्दाफाश करते आणि माहीची कशी मुकादमाच्या घरातून हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.